तर मी नूतन पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर मेहनतीचं फळ हे मिळत असतं, नेहमीच मिळतं, पण त्याला पेशन्स ठेवावा लागतो. म्हणजे जास्त नाही, पण थोडाफार तरी पेशन्स आपल्यामध्ये असायला हवा, तेव्हा आपल्याला मेहनतीचं फळ हे नक्की मिळत असतं. तर माझ्यासोबत पण एक गोष्ट अशीच झाली, की मी कंटेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट केली होती, तेव्हा एवढं मला काही माहीत नव्हतं. म्हणून मी फक्त शिकत होती. स्टार्ट केलं मी. मग म्हणालं, की याचा पुढे काय होईल? म्हणजे याचा आउटपुट काय निघेल? आपण नुसते व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे. तर मला म्हणजे नुकतेच मला 7-8 महिने झाले असतील या कामाला, म्हणजे कंटेंट क्रिएशनला. तर आज म्हणजे सकाळी मला मेल आला Flipkart ग्लॅमरकडून. अहमदाबादमध्ये ते एक इव्हेंट होणार आहे. खूप मोठं Instagramवर चर्चा चालू आहे त्याची. जर तुम्ही बघितलं असेल, Instagram तुम्ही वापरत असतील, तर तुम्हाला माहिती असेल की Flipkart ग्लॅमर इव्हेंट आहे. तो म्हणजे आता दिल्लीला झाला, वेगवेगळ्या शहरांच्या मेन सिटीमध्ये तो होत आहे. तर गुजरातच्या अहमदाबादमध्ये तो इव्हेंट होणार आहे आणि तिथून मला लिटरली मला सांगायला एवढा आनंद होतोय. तिथून मला इन्व्हिटेशन आलेलं आहे, की तुम्ही आमच्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा म्हणून. मी खूप खुश आहे, पण माझी लहान मुलगी आहे आणि त्यांनी डायरेक्टली म्हटलंय, की लहान मुलांना आणायचं नाही, म्हणजे ते अलाउड नाहीये. तर त्याच्यासाठी मला थोडा प्रॉब्लेम होतोय. पण मी जाण्याचा ट्राय करत आहे. बघू आता पुढे काय होतं. 31 म्हणजे अजून 8 दिवसामध्ये तो इव्हेंट आहे. 31 ला आहे. तर खूप एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये, पण ही एक्साइटमेंट कमी व्हायला नको. कारण फर्स्ट टाईम मी असा इव्हेंट म्हणजे हजेरी लावणार आहे. त्याच्यामुळे एक्साइटमेंटच्या अगोदर जे येतं ना, ते फेअर येतं आणि आपण एकटं कुठं गेलेलो नाहीये. म्हणजे आपण अशा सिटीमध्ये जाणार आहे, जे खूप म्हणजे आपल्या विचाराच्या बाहेर आहेत. सुरत आपण 11-12 वर्षापासून इथं फिरतोय म्हणजे काय वाटत नाही. पण नवीन जागा असल्या कारणाने थोडं फिअर वाटतंय. पण इट्स ओके. जर माझं जाणं झालं, तर मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघायचा. सांगायचं तात्पर्य एवढंच, की तुम्हाला कोणी काहीही बोलो, तुम्ही तुमचं काम करत राहा. म्हणजे जे देवाला द्यायचं असतं त्याचं फळ तो देव देतो म्हणजे देतो. आणि खूप आनंदी आहे आणि असेच मला खूप मोठे-मोठे अजून प्रोजेक्ट करायचे आहेत आणि खूप मोठं व्हायचंय. त्यासाठी तुमची साथ लागणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रोत्साहन देत जा. कारण मी ठरवलंय कन्सिस्टन्सी ठेवायचं आणि ती मला मोडता येणार नाही. कारण जर मी मागच्या वर्षी पण असंच झालेलं, तर यावर्षी तसं व्हायला नको.